सहस्त्रधारांनी खाली येणारा असा हा धारेश्वरचा जलप्रताप बघण्यासाठी मी आलेलो आहे मार्लेश्वर इथे. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, अभिषेक कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात मारळचा ईश्वर म्हणजे मार्लेश्वर. देवरुखवरून आपण अंगवली गावात येतो. मकर संक्रांतीच्या दिवशी मार्लेश्वर विवाह सोहळ्याची पालखी आद्य देवस्थान अंगवलीवरून मुख्य मंदिराकडे जाते. सन 1800च्या सुमारास अंगवलीचे सरदार एका शिकारीचा पाठलाग करत एका गुहेच्या आतमध्ये गेले असता त्यांना श्री शंभू महादेवांचे दर्शन झाले. तोच हा मार्लेश्वर. प्रथम हनुमंताचा आशीर्वाद घेऊन मंदिराकडे जाण्यासाठी साधारणपणे 400 पायऱ्या चढून वर जावे लागते. भगवान श्री परशुरामांनी मारळ या ठिकाणी मार्लेश्वराची स्थापना केली असे सांगितले जाते. पायऱ्या चढून वर आल्यावर सहस्त्रधारांनी खाली येणारा हा अद्भुत जलप्रवाह म्हणजे धारेश्वर धबधबा. 200 फूट उंचीवरून पडणारा हा रौद्ररूपी धबधब्याला मार्लेश्वर धबधबा असेही म्हणतात. हे मंदिर एका गुहेमध्ये आहे. आधी गणेशाला नमन करून आपण गुहेच्या आत प्रवेश करतो. सापांचं अस्तित्व असलेल्या ह्या गुहेत 2 शिवलिंग आहेत, मार्लेश्वर आणि त्यांचा भाऊ मल्लिकार्जुन. तर सह्याद्रीच्या हिरवळीने नटलेल्या ह्या उंच पर्वतरांगा आणि विलोभनीय कोसळणारा धारेश्वरचा जलप्रताप बघण्यासाठी मार्लेश्वरला नक्की भेट द्या. हर हर महादेव.